नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इयत्ता 7वी इतिहास पाठ 11 राष्ट्ररक्षक मराठे। शाहू महाराजांनी बाजीरावानंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाईची वस्त्रे दिली। शाहू महाराजांनी काय केलं, बाजीरावांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला काय केलं, पेशवाईची वस्त्रे दिली, म्हणजे पेशवाईचं पद दिलं। नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती। अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले। या काळात अहमद शाह अब्दालीने पानिपतावर मराठ्यांच्या समोर आव्हान निर्माण केले। या सर्व घडामोडींची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत। सुरुवातीला पाहूया उत्तरेतील परिस्थिती। अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश 18व्या शतकात रोहिलखंड या नावाने संबोधला जात असे। अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश 18व्या शतकात त्यालाच रोहिलखंड या नावाने संबोधले जात असे। नकाशा डोळ्यापुढे आणला तर आपल्या लक्षात येईल, अयोध्या प्रांत आहे त्याच्या उत्तर आणि पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश हा 18व्या शतकात रोहिलखंड या नावाने संबोधला जात असे। अफगाणिस्तानातून आलेले पठाण या भागात स्थायिक झाले होते। या पठाणांना रोहिले असे म्हणत। गंगा यमुना नद्यांच्या दोआबाच्या प्रदेशात त्यांनी धुमाकूळ घातला होता आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येच्या नवाबाने मराठ्यांना पाचारण केले। मराठ्यांनी त्यांचा बंदोबस्त केला। अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश 18व्या शतकात रोहिलखंड या नावाने संबोधला जातो। आणि अफगाणिस्तानातून काही पठाण आले होते। या पठाणांना या भागात स्थायिक झाले होते। ते पठाण येऊन त्या रोहिलखंडाच्या भागामध्ये स्थायिक झाले होते आणि या पठाणांनाच रोहिले असे म्हणत। गंगा यमुना नद्यांच्या दोआबाच्या प्रदेशात त्यांनी धुमाकूळ घातला होता। गंगा यमुना नद्या ज्या आहेत त्यांच्या दोआबाचा जो प्रदेश आहे तिथे त्यांनी धुमाकूळ घातला, म्हणजे तेथील लोकांना ते त्रास देत होते। त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येच्या नवाबाने मराठ्यांना पाचारण केले आणि मराठ्यांनी त्यांचा बंदोबस्त केला। मग त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणजे अफगाणिस्तानातून जे पठाण आले होते ते तिथं रोहिलखंडामध्ये स्थायिक झाले होते। मग त्यांचा बंदोबस्त करायचा होता, कारण ते काय करायचे, गंगा यमुना नदींच्या दोआबाचा जो प्रदेश आहे तेथील लोकांना त्रास द्यायचे, तिथे त्यांनी धुमाकूळ घातला होता। मग त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येच्या नवाबाने मराठ्यांना पाचारण केले, म्हणजे मराठ्यांना सांगितले त्यांचा बंदोबस्त करा म्हणून। मग मराठ्यांनी त्यांचा बंदोबस्त केला। ही उत्तरेकडील परिस्थिती होती। आता अफगाणांशी संघर्ष। अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते। इसवी सन 1751 मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले। या काळात मुघल प्रदेशात अंधाधुंदी निर्माण झाली होती आणि त्यामुळे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती। या परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणे आणि त्यांना आवश्यक वाटले। बादशहाला मराठ्यांचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणाची खात्री पटली होती। दिल्लीच्या संरक्षणार्थ मराठ्या एवढी दुसरी समर्थ सत्ताही नव्हती। त्यामुळे बादशहाने इसवी सन 1752च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांशी एक करार केला। मराठ्यांनी या करारानुसार रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले। या बदल्यात त्यांना रोख रक्कम मिळणार होती। शिवाय पंजाब, मुलतान, राजपुताना, सिंध, रोहिलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचे हक्क त्यांना मिळाले। तसेच अजमेर आणि आग्रा या प्रांताची सुभेदारीही देण्यात आली होती। अफगाणांशी संघर्ष पाहूया आपण। अफगाणिस्तानचा बादशाह कोण होता? अहमद शाह अब्दाली। याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते। अहमद शाह अब्दाली जो होता त्याला भारतातील संपत्ती पाहिजे होती, त्याचं आकर्षण होतं त्याला। मग इसवी सन 1751 मध्ये त्याने काय केलं, पंजाबवर आक्रमण केले। या काळात मुघल प्रदेशात अंधाधुंदी निर्माण झाली होती। त्याने पहिल्यांदा काय केलं, पंजाबवरती आक्रमण केले आणि त्यावेळेस काय झालं, मुघल प्रदेशात अंधाधुंदी निर्माण झाली होती। त्यामुळे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती। या परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणे त्यांना आवश्यक वाटले। बादशहाला मराठ्यांचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणाची खात्री पटली होती। मग दिल्लीच्या रक्षणार्थ मराठ्यांनी एवढीच दुसरी समर्थ सत्ताही नव्हती। त्यामुळे बादशहाने काय केले, 1752च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांशी एक करार केला। हा जो अफगाणिस्तानचा बादशाह होता अहमद शाह अब्दाली याने काय केलं, भारतातील संपत्तीचं त्याला आकर्षण होतं। मग त्याने काय केले, 1751 मध्ये पंजाबवरती आक्रमण केले। मग त्यावेळी मुघल प्रदेशात काय झालेलं, अंधाधुंदी निर्माण झाली होती। मग त्यामुळे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती वाटत होती। मग या परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणे आणि त्याला आवश्यक वाटलं। बादशहाला मराठ्यांचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणाची खात्री पटली होती। दिल्लीच्या रक्षणार्थ मराठ्यां एवढी दुसरी समर्थ सत्ताही नव्हती।
त्यामुळे बादशहाने इसवी सन 1752च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांशी एक करार केला होता. आता या करारानुसार काय होतं बघा, रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करणे. रोहिले आपण बघितलेच, ते अफगाणिस्तानातून जे पठाण आले होते ते रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले. आणि त्या बदल्यात त्यांना काय द्यायचं होतं, तर रोख रक्कम मिळणार होती मराठ्यांना. शिवाय पंजाब, मुलतान, राजपुताना, सिंध, रोहिलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचे हक्कही मिळणार होते. तसेच अजमेर आणि आग्रा या प्रांताची सुभेदारीही देण्यात आली. या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या. या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी काय केलं, शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या. मराठे दिल्लीकडे गेले आणि निघाले आणि ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला. मराठे मजल दर मजल करत दिल्लीला पोहोचले. मराठ्यांमुळे अब्दालीचे संकट टळले म्हणून बादशहाने मुघलांच्या सुभ्यामधील चौथाईचा हक्क त्यांना दिला आणि या सुभ्यामध्ये काबूल, कंदाहार, पेशावरचाही समावेश होता. हे सुभे पूर्वी मुघल साम्राज्याचा भाग होते, आता ते अब्दालीच्या अफगाणिस्तानमध्ये होते. या करारानुसार हे सुभे अब्दालींकडून जिंकून घेऊन परत मुघलांच्या राज्याला जोडणे हे मराठ्यांचे कर्तव्य होते. उलट किमान पंजाबपर्यंत प्रदेश अफगाण अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची इच्छा होती. त्यामुळे आज ना उद्या मराठे आणि अब्दाली यांचा संघर्ष होणे अटळच होते. आता आपण बघितलं, वरती करार केला होता मुघलांनी मराठ्यांच्या बरोबरती, त्या बदल्यात काय काय द्यायचं तेही ठरलं होतं. मग या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणात पाठवल्या. आता तो करार केला होता, मुघलांचं रक्षण करायचं होतं, त्यामुळे पेशव्यांनी काय केलं, शिंदे होळकरांच्या ज्या फौजा होत्या त्या दिल्लीला मुघलांच्या संरक्षणासाठी पाठवल्या. मराठे दिल्लीकडे निघाले. ही बातमी पोहोचतात अब्दाली मायदेशी परतला. आता मराठे दिल्लीकडे ना म्हणून अब्दालीने काय केलं, मायदेशी परतला. मराठे मजल दर मजल करत दिल्लीला पोहोचले. मराठ्यांमुळे काय झालं, अब्दालीचे संकट टळले म्हणून बादशहाने काय केलं, मुघलांच्या सुभ्यांमधील चौथाईचा हक्क त्यांना दिला. या सुभ्यामध्ये काबूल, कंदाहार आणि पेशावरचाही समावेश होता. हे सुभे पूर्वी मुघल साम्राज्याचा भाग होते, आता ते अब्दालीच्या अफगाणिस्तानामध्ये होते. करारानुसार हे सुभे अब्दालीकडून जिंकून घेऊन परत मुघलांच्या राज्याला जोडणे हे मराठ्यांचे कर्तव्य ठरत होते. आता मराठ्यांनी मुघलांबरोबर जो करार केला होता त्यानुसार जे आता अफगाणिस्तानमध्ये जे गेलेले हे सुभे ते परत अब्दालीकडून जिंकून मुघलांच्या राज्याला जोडणे हे मराठ्यांचे कर्तव्य होते. उलट किमान पंजाबपर्यंत प्रदेश अफगाण अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची इच्छा होती. त्यामुळे आज ना उद्या मराठे आणि अब्दाली यांचा संघर्ष होणे अटळच होते. आता नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहिमेवरती गेला. इथे पेशवा नानासाहेबांचा आपल्याला फोटो दाखवलेला आहे. नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहिमेवरती गेला. उत्तरेकडील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दक्षिणेतील मराठे हे त्यांचे स्पर्धक ठरले. मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न घेता मराठ्यांना मदत करण्याऐवजी ते तटस्थ राहिले. मराठ्यांचे दिल्ली दरबारातील वर्चस्व व हस्तक्षेप त्यांना रुचत नव्हता. मात्र सूरजमल जाट व राणी किशोरी यांनी पानिपतावरील युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना मदत केली. नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहिमेवरती गेला. मग उत्तरेकडील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दक्षिणेतील मराठे हे त्यांचे स्पर्धक ठरले. मग मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न घेता मराठ्यांना मदत करण्याऐवजी ते तटस्थ राहिले. मराठ्यांचे दिल्ली दरबारातील वर्चस्व हस्तक्षेप त्यांना रुचत नव्हते. मात्र सूरजमल जाट आणि राणी किशोरी यांनी पानिपतावरील युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना मदत केली. त्याचप्रमाणे उत्तरेतील काही कट्टरपंथीय मराठ्यांकडे परधर्मीय म्हणून पाहत होते. त्यांनीही मराठ्यांचे व्यापक दृष्टिकोन समजून न घेता मराठ्यांचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून अब्दालीला हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचा आग्रह केला. अब्दाली मराठ्यांचा पराभव करून त्यांनी दक्षिणेत नर्मदा पार हुसकावून देईल अशी त्यांना अपेक्षा होती. उत्तरेतील काही कट्टरपंथीय जे होते ते मराठ्यांकडे परधर्मीय म्हणून पाहत होते. त्यांनी मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन समजून न घेता मराठ्यांचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून अब्दालीला हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचा आग्रह केला. अब्दाली मराठ्यांचा पराभव करून त्यांना दक्षिणेत नर्मदा पार हुसकावून देईल अशी त्यांना अपेक्षा होती. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार होता.
रोहिले आपण बघितले. अफगाणहून जे पठाण आले होते ते रोहिलखंडामध्ये स्थित झाले होते, स्थायिक झाले होते, त्यांना रोहिले असे म्हणत होते. मग ह्या रोहिल्यांचा सरदार कोण होता? नजीब खान. उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते. उत्तर भारतामध्ये जे मराठ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते ते त्याला सहन होत नव्हते. नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर पुन्हा स्वारी केली आणि ही त्याची भारतावरची 5वी स्वारी होती. त्यांनी दिल्ली जिंकून घेतली. मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला. रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले. त्यांनी दिल्ली घेतली आणि त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत ते मराठे इसवी सन 1758 अटकेपर्यंत गेले. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. मराठ्यांनी अटकेपार पेशावरपर्यंत मोहीम काढली. तथापि त्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली आणलेल्या या प्रदेशाची व्यवस्था नीट लावली नाही. काय झाले बघा, अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार होता. उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते. मग नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावरती पुन्हा स्वारी केली. ही त्याची भारतावरची किती 5वी स्वारी होती. त्याने दिल्ली जिंकून घेतली आणि मोठी लूट घेऊन तो परत अफगाणिस्तानात गेला. रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले आणि त्यांनी दिल्ली घेतली. त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे 1758 अटकेपर्यंत गेले. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. परंतु अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. मराठ्यांनी अटकेपार पेशावरपर्यंत मोहीम काढली. तथापि त्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली आणलेल्या प्रदेशांची व्यवस्था नीट लावली नाही. आता दत्ताजीचा पराक्रम. पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्याने दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले. दत्ताजी उत्तरेत गेला. नजीब खानाने दत्ताजीला वाटाघाटीत अडकवून ठेवले आणि अब्दालीला मदतीस येण्याची विनंती केली. हा संदेश मिळताच अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला. दत्ताजी आणि अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बोराडे घाट येथे गाठ पडली. जोरदार लढाई झाली. दत्ताजीने असामान्य शौर्य गाजवले, परंतु या लढाईत दत्ताजीला वीरमरण आले. दत्ताजीचा पराक्रम पहा. पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्याने दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले होते. पण दत्ताजी उत्तरेत गेला. नजीब खानने काय केले? दत्ताजीला वाटाघाटीत अडकून ठेवले आणि अब्दालीला मदतीस येण्याची विनंती केली. हा संदेश मिळताच अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला. दत्ताजी आणि अब्दाली यांच्यामध्ये यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे गाठ पडली आणि जोरदार लढाई झाली. परंतु दत्ताजीने तिथे असामान्य शौर्य गाजवले, परंतु या लढाईत दत्ताजीला वीरमरण आले. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये पहा, दत्ताजी मोठ्या शौर्याने लढला, पण अखेरीस तो रणांगणावर घायाळ होऊन पडला. नजीब खान रोहिल्याच्या सल्लागार कुतुबशाह हत्तीवरून उतरून घायाळ झालेल्या दत्ताजीवर जवळ आला. त्याने दत्ताजीला विचारले, क्यों पटेल जी, हमारे साथ तुम और भी लढेंगे? दत्ताजी घायाळ अवस्थेत पडला होता, पण कुतुबशहाचे शब्द ऐकताच त्याने बाणेदार उत्तर दिले, हां बचेंगे तो और भी लढेंगे. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये सांगितलं आहे दत्ताजीचा पराक्रम कसा होता तो. दत्ताजी मोठ्या शौर्याने लढला खरा, पण अखेरीस तो रणांगणावरती घायाळ होऊन पडला. मग नजीब खान रोहिल्याचा सल्लागार नजीब खान जो होता त्याच्या रोहिल्यांचा जो सल्लागार होता कुतुबशाह, तो हत्तीवरून उतरून घायाळ झालेल्या दत्ताजीवर जवळ आला आणि त्याने दत्ताजीला विचारले, क्यों पटेल जी, हमारे साथ तुम और भी लढेंगे? दत्ताजी घायाळ अवस्थेत होता तरीसुद्धा तो काय उद्गरला माहिती आहे? पण कुतुबशहाचे शब्द ऐकताच त्याने बाणेदार उत्तर दिले, हां बचेंगे तो और भी लढेंगे. सदाशिवराव भाऊ. अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी नानासाहेबांनी आपला चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ व थोरला मुलगा विश्वासराव यांस उत्तरेस पाठवले. सदाशिवराव भाऊ हा चिमाजी अप्पाचा मुलगा होय. चिमाजी अप्पाचा मुलगा कोण? सदाशिवराव भाऊ. त्याच्याबरोबर प्रचंड फौज आणि प्रभावी तोफखाना होता. इब्राहिम खान गारदी हा त्याच्या तोफखान्याचा प्रमुख होता. या तोफखान्याच्या जोरावर त्याने इसवी सन 1760 लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या लढाईत निजामाचा पराभव केला होता. सदाशिव भाऊरावांचा इथं फोटो दाखवलेला आहे. अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी नानासाहेबांनी काय केलं? आपला चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ आणि थोरला मुलगा विश्वासराव यास उत्तरेला पाठवले. सदाशिवराव भाऊ हा चिमाजी अप्पाचा मुलगा होय. त्याच्याबरोबर प्रचंड फौज आणि प्रभावी तोफखाना होता. इब्राहिम खान गारदी हा त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. या तोफखान्याच्या जोरावर त्याने 1760 लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या लढाईत निजामचा पराभव केला होता. आपण सदाशिव भाऊराव पाहिले. आता
इथे बघा आपल्याला नकाशा दाखवलेला आहे. नकाशा कधीचा आहे हा नकाशा आहे मराठी सत्तेचा विस्तार इसवी सन 1758चा आहे. याच्यामध्ये हा पिंक कलरमध्ये गोलमध्ये आहे ते मराठ्यांची सत्ता केंद्र आहेत. अशी तुटक रेष दाखवली आहे, ते भारताची वर्तमान बाह्य सीमा आहे. आणि पिंक कलरमध्येच जाड जाड रेष दाखवली ती मराठी सत्तेचा विस्तार आहे. तर इथे आपण बघूया, हा पिंक कलरमध्ये रेष दाखवलेली आहे ती आहे मराठी सत्तेचा विस्तार. कुठून कसा झालेला आहे बघा. इथून अटकपासून कुंजापुरा, नंतर प्रयाग, काशी, त्याच्यानंतर कोलकाता, नंतर इकडे कटक, इकडे गोदावरी, औरंगाबाद, नंतर पालघर, विजापूर, असं करत गोवा इथंपर्यंत झालेला आहे मराठी सत्तेचा विस्तार. आणि मराठ्यांची सत्ता केंद्र बघा. मराठ्यांची सत्ता केंद्रामध्ये इथं ग्वाल्हेर आहे, नंतर इथे इंदोर, धार, वडोदरा, भोसले, नागपूर आणि हे सगळे आहेत. आणि भारताची वर्तमान बाह्यसीमा बघा. भारताची वर्तमान बाह्यसीमा कशी पसरलेली आहे ते हे आपल्याला नकाशामध्ये दाखवले आहे. अशा प्रकारे मराठी सत्तेचा विस्तार झालेला आहे 1758मध्ये. आता आपण पाहूया पानिपतचा रणसंग्राम. उत्तरेच्या मोहिमेत सदाशिवराव भाऊने दिल्ली जिंकून घेतली. उत्तरेच्या मोहिमेत सदाशिव भाऊने काय केलं? दिल्ली जिंकून घेतली. त्यानंतर मराठ्यांचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य पानिपत येथे समोरासमोर आले. 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली. ही पानिपतची तिसरी लढाई होय. लढाईत विश्वासरावाला गोळी लागली, तो ठार झाला. हे सदाशिवराव भाऊला समजतात तो बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला. युद्धाच्या धुमश्चक्रीत तो दिसेनासा झाला. आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला आणि त्याचवेळी अब्दालीच्या राखीव व ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. मराठ्यांचा पराभव झाला आणि महाराष्ट्रातील एक सबंध तरुण पिढी गारद झाली. अनेक पराक्रमी सरदार धारातीर्थी पडले. पानिपतचा रणसंग्राम आपण पाहूया. उत्तरेच्या मोहिमेत काय झालं? सदाशिवराव भाऊने दिल्ली जिंकून घेतली. त्यानंतर काय झालं? मराठ्यांचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य यांची पानिपत येथे समोरासमोर आले आणि 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांनी अब्दालीवरती हल्ला करून लढाईला सुरुवात केली. ही पानिपतची कितवी? तिसरी लढाई होय. पानिपतची तिसरी लढाई कुणाकुणामध्ये झालेली? मराठीचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य यांच्यामध्ये झालेली होती. आणि या लढाईत काय झालं? विश्वासरावाला गोळी लागली आणि तो ठार झाला. हे सदाशिवराव भाऊला समजतात ते बेभान होऊन शत्रूवर तुटून पडले, परंतु युद्धाच्या धुमश्चक्रीत तो दिसेनासा झाला. आपला नेता नाहीसा झाला. हे पाहून मराठी सैनिकांचा धीरच खचला. त्याचवेळी अब्दालीच्या राखीव आणि ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवरती हल्ला चढवला आणि मराठ्यांचा पराभव झाला आणि महाराष्ट्रातील एक सबंध तरुण पिढी गारद झाली. अनेक पराक्रमी सरदार धारातीर्थी पडले. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये पहा, पानिपतच्या युद्धात सुमारे 1.5 लाख लोक मारले गेले. एका पत्रातील सांकेतिक वर्णन पुढील प्रमाणे आहे. 2 मोत्ते गळाली, 27 मोहरा हरवल्या आणि रुपये खुर्दा किती गेल्या याची गणितीच नाही. 2 मोत्ते गळाली म्हणजे हे सदाशिवराव भाऊ मारले गेले आणि विश्वासराव कुठे नाहीसे झाले ते समजलंच नाही. त्यांना पाहून बाकीचे सैनिक कसे खचले, त्यामुळे त्यांनी काय सांगितले? 2 मोत्ते म्हणजे ही दोघंजण सदाशिवराव भाऊ पाटील आणि विश्वासराव. आणि 27 मोहरा हरवल्या आणि रुपये खुर्दा किती गेले म्हणजे किती सैनिक मारले गेले याची काही गणतीच नाही. पानिपतच्या युद्धात सुमारे 1.5 लाख लोक मारले गेले होते. आणि एका पत्रातील सांकेतिक वर्णन पुढील प्रमाणे आहे. 2 मोत्ते गळाली, 27 मोहरा हरवल्या आणि रुपये खुर्दा किती गेल्या याची गणतीच नाही, असं या पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं आहे. परक्या अब्दालीला येथे राज्य करण्याचा नैतिक हक्क नाही या व्यापक भूमिकेतून मराठी अब्दालीशी लढले. आपण सर्व ऐक्यदेशीय असून अब्दाली परकीय शत्रू आहे अशा आशयाची पत्रे लिहून सदाशिवराव भाऊने उत्तरेकडील सत्ताधाऱ्यांना मराठ्यांची व्यापक आणि सर्व समावेशक भूमिका कळवली, परंतु त्याला अनुकूल प्रतिसाद न देता हे सत्ताधारी तटस्थ राहिले. साहजिकच भारताच्या रक्षणाची जबाबदारी एकट्या मराठ्यांवर पडली आणि भारत हा एक देश असण्याची आणि त्याचा राजा धर्माने कोणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली असे म्हणता येईल. परक्या अब्दालीला येथे राज्य करण्याचा नैतिक हक्क नाही. अब्दाली हा कुठून आलेला होता? आलेला होता आणि या व्यापक भूमिकेतून मराठी अब्दालीशी लढले. पण आपण सर्व ऐक्यदेशीय असून अब्दाली परकीय शत्रू आहे अशा आशयाची पत्रे लिहून सदाशिवराव भाऊने काय केलं? उत्तरेकडील सत्ताधाऱ्यांना आपली मराठ्यांची व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका कळवली, परंतु त्यांनी काय केलं?
त्याला प्रतिसादच दिला नाही. ते तटस्थ राहिले. साहजिकच भारताच्या रक्षणाची जबाबदारी एकट्या मराठ्यांच्यावरती पडली. भारत हा हे देश असण्याची आणि त्याचा राजा धर्माने कोणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली असे म्हणता येईल. आता पाहूया पेशवा माधवराव. इथे पेशवा माधवरावांचे चित्र दाखवले आहे. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवराव हा पेशवेपदी आला. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा कोण होता? माधवराव हा पेशवेपदी आला. माधवरावाने आपल्या कारकिर्दीत निजाम व हैदर अली यांचा बंदोबस्त केला. त्याने उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केले. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला हे पाहून निजामाने त्यांच्या विरोधात पुन्हा हालचाली सुरू केल्या आणि त्याने त्यांच्या मुलखावर आक्रमण केले. परंतु माधवरावाने पैठणजवळील राक्षस भुवन येथे त्याला पराभूत केले. पेशवा माधवराव नानासाहेबांच्या मृत्यूनंतर पेशवेपदी त्यांचा मुलगा माधवराव आला. माधवरावाने काय केलं? आपल्या कारकिर्दीत निजाम आणि हैदर अली यांचा बंदोबस्त केला. बरोबर. त्याने उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्वसुद्धा प्रस्थापित केले. मग पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला हे पाहून निजामाने त्यांच्या विरोधात काय केलं? पुन्हा हालचाली सुरू केल्या आणि त्याने त्यांच्या मुलखावर आक्रमण केले. परंतु माधवरावाने पैठणजवळील राक्षस भुवन येथे त्याला पराभूत केले निजामाला. हैदर अली हा म्हैसूरचा सुलतान होता. हैदर अली हा होता तो म्हैसूरचा सुलतान होता. पानिपतवरील मराठ्यांच्या पराभवाचा फायदा घेऊन तो कर्नाटकमधील मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले केले त्याने. परंतु मराठ्यांनी श्रीरंगपट्टणजवळील मोती तलाव येथे झालेल्या लढाईत त्याला पराभूत केले. तेव्हा त्याने तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना देण्याचे मान्य केले. आता पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. ह्याचा फायदा काय झाला? हैदर अली हा घेऊ पाहत होता. हैदर अली हा कोण होता? म्हैसूरचा सुलतान होता. मग पानिपतवरील मराठ्यांचा पराभवाचा फायदा त्याला घ्यायचा होता. मग त्याने काय केलं? कर्नाटकातील जे मराठ्यांचे प्रदेश होते त्याच्यावरती हल्ले केले. परंतु मराठ्यांनी काय केलं? श्रीरंगपट्टण जवळील मोती तलाव येथे झालेल्या लढाईत त्यांनी त्याला पराभूत केले आणि तेव्हा त्याने काय केलं? तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना देण्याचे मान्य केले. माधवराव पेशव्यांचा मृत्यू. माधवराव पेशव्यांचा मृत्यू इसवी सन 1772 झाला. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दीचा आणि लोकहितदक्ष असा शासक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. या कर्तृत्ववान पेशव्यांच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या राज्याची मोठी हानी झाली होती. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये पहा, पेशवा माधवरावाने शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष दिले. विहिरी खोदून पुण्याचा पाणीपुरवठा वाढवला. नाना फडणवीसासारखे कारभारी व रामशास्त्री प्रभुणेसारखे थोर न्यायाधीश त्यांच्या काळात तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून त्या न्याय खात्यात सुधारणा केली. तोफा व दारुगोळा बनवण्याचे कारखाने सुरू केले. नाणी पाडण्यासाठी टांकसाळाची व्यवस्था केली. पेशवा माधवरावाने बघा किती छान छान कार्य केली होती. सुरुवातीला त्यांनी काय केले? शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे लक्ष दिले. विहिरी खोदून पुण्याचा पाणीपुरवठा वाढवला. नाना फडणवीसासारखे कारभारी, रामशास्त्री प्रभुणेसारखे थोर न्यायाधीश त्यांच्या काळात तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून त्या न्याय खात्यात सुधारणा केली. तोफा व दारुगोळा बनवण्याचे कारखानेही सुरू केले. नाणी पाडण्यासाठी त्यांनी टांकसाळाची व्यवस्था केली. पेशवा माधवरावानंतर गादीवर आलेले नारायणराव आणि सवाई माधवराव हे 2 पेशवे अल्पायुषी ठरले. शिवाय त्यांच्या काळात पेशवाईला ग्रहकलहाने ग्रासले. एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारा रघुनाथराव सत्ता लालसेपोटी इंग्रजांच्या आश्रयाला गेला आणि त्यामुळे मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झाले. पेशवा माधवरावानंतर काय झालं? गादीवरती कोण आलं? नारायणराव आणि सवाई माधवराव. हे दोन्ही पेशवे होते ते अल्पायुषी ठरले, म्हणजे कमी आयुष्य होतं त्यांना. शिवाय त्यांच्या काळात पेशवाईला ग्रहकलहाने ग्रासले, म्हणजे त्यांच्या घरामध्येच खूप वाद निर्माण झाले, भांडणं व्हायला लागली आणि एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारा कोण? रघुनाथराव सत्ता लालसेपोटी इंग्रजांच्या आश्रयाला गेला आणि त्यामुळे मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झाले. आता हैदर अलीचा मृत्यू. हैदर अलीचा मृत्यू इसवी सन 1782 झाला. त्यानंतर त्याचा मुलगा टिपू हा म्हैसूरचा सुलतान झाला. तो निष्णात योद्धा असण्याबरोबरच विद्वान आणि कवी होता. आपल्या कर्तबगारीने त्याने राज्याचा प्रभाव वाढवला आणि त्याने फ्रेंचाशी संधान बांधून इंग्रजांच्या वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात केली आणि इसवी सन 1799 इंग्रजांविरुद्धच्या एका युद्धात तो मारला गेला. हैदर अलीचा मृत्यू कधी झाला? 1782. मग त्यानंतर त्याचा मुलगा टिपू, आपल्याला माहीतच आहे टिपू सुलतान ही मालिका आपण पाहिली असेलच, तो किती पराक्रमी होता वगैरे तो. मग त्यांचा मुलगा टिपू हा म्हैसूरचा सुलतान झाला. तो निष्णात योद्धा असण्याबरोबरच विद्वान होता, कवी होता. मग आपल्या कर्तबगारीने त्याने काय केले? राज्याचा प्रभाव वाढवला आणि त्याने फ्रेंचांशी संधान साधून इंग्रजांच्या वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात केली आणि इसवी सन 1799 इंग्रजांविरुद्धच्या एका युद्धामध्ये तो मारला गेला. मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनर्स्थापना.
पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जबर धक्का पोहोचला होता. उत्तरेत पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी माधवराव आणि महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे व विसाजीपंत बिनीवाले या सरदारांना तिकडे पाठवले. मराठ्यांच्या फौजाने जाट, रोहिले, राजपूत यांना पराभूत केले. बादशाह शाह आलम यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले. उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुनःस्थापित झाली. काय झालेलं? मराठी सत्ताच्या वर्चस्वाची पुनःस्थापना. पानिपतच्या पराभवामुळे काय झालेलं? मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जबर धक्का पोहोचला होता. कारण तिथं मराठे पानिपतच्या पराभवामध्ये हारल्यामुळे काय झालं होतं, तिथे जे मराठ्यांची उत्तर भारतातली प्रतिष्ठा होती त्याला जबर धक्का पोहोचला होता. उत्तरेत पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी माधवराव आणि महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे, विसाजीपंत बिनीवाले या सरदारांना तिकडे पाठवले. मराठ्यांच्या फौजांनी जाट, रोहिले, राजपूत यांना पराभूत केले. बादशाह शाह आलम यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्त्यावरती बसवले आणि उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. अब्दालीच्या सैन्याचीही हानी झाली. पानिपतच्या विजयानंतर आर्थिक लाभ फारसा न झाल्याने त्याने किंवा त्याच्या वारसदारांनी भारतावरती पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत केली नाही. उलट उत्तरेकडील अराजकतेला आवर घालण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्येच आहे हे लक्षात घेऊन त्या पातशाहीचा सांभाळ करावा अशी इच्छा प्रकट केली. सलोखा करण्यासाठी पुणे दरबारात दूतही पाठवला. पानिपतचा मोठा पराभव पचवून उत्तरेच्या राजकारणात पुन्हा उभे राहण्यात मराठ्यांना यशस्वी झाले. ही बाब महत्त्वाची आहे. यामध्ये मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि महादजी शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. आपण पेशवे घराण्यांची वंशावळ पाहूया. पेशवे घराण्यातील पहिले होते ते बाळाजी विश्वनाथ आणि त्यांची मुलं बाजीराव पहिला आणि चिमाजी अप्पा. नंतर बाजीराव पहिला त्यांची मुलं ही बाळाजी उर्फ नानासाहेब, रामचंद्र, रघुनाथराव, जनार्दन. आणि बाळाजी उर्फ नानासाहेबची मुलं आहेत विश्वासराव, माधवराव, यशवंतराव, नारायणराव. आणि रघुनाथरावांची मुलं बाजीराव दुसरा, नानासाहेब दत्तक होता. रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव दुसरा आणि बाजीराव दुसऱ्यांचा मुलगा आहे तो राणासाहेब, जो दत्तक घेतलेला होता तो. आणि त्यानंतर चिमाजी अप्पांचा मुलगा आहे तो सदाशिवराव भाऊ. बरोबर. नंतर बाळाजी उर्फ नानासाहेबांची मुलं विश्वासराव, माधवराव, यशवंतराव, नारायणराव अशी 4 मुलं होती त्यांना. त्यांच्यामध्ये नारायणरावाचा मुलगा होता तो सवाई माधवराव. ओके, एवढे आपल्याला इथे वंशावळ दाखवली आहे. इकडे आपल्याला सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार दाखवलेला आहे. बघा त्यावेळेचा सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार कसा होता तो, तिथे कोण कोण होते हे दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपला हा आजचा पाठ संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.